मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी, माझे आणि तुम्ही. आत्ता मी सांगलीजवळ भिलवडी ह्या गावाच्या जवळ असलेल्या औदुंबर या दत्तक्षेत्रावरती आलेलो आहे. माझ्या मागे ही आहे कृष्णा नदी आणि आता तुम्हाला औदुंबर दर्शन करवणार आहे. आपण औदुंबरमध्ये आलेलो आहोत. हे आहे चितळ एक्सप्रेस. इथून जवळच 3 किलोमीटर वरती चितळ्यांची डेअरी आहे आणि यात चितळ्यांचे सगळे प्रॉडक्ट्स इथे आहेत. थोड्या वेळाने आपण बघूयात. आता आम्ही मंदिराकडे चाललो. श्रद्धाळू भक्तगण, चपला काढून ठेवा. हे आमच्या टीम मध्ये एक नवीन भर पडले, सोनाक्षी तथा वेदांती मुननकर, आमच्या चक्रधरांची मुलगी पूर्वी. असो, हे खाली आहे, हे कृष्णा नदी आहे आणि आम्ही आता दर्शनाला निघालेलो आहोत. नाव काय काका आपलं? संदीप पाटील. संदीप पाटील. अरे वा, किती वर्ष आहात इथे? 1 वर्षाला तुम्ही दुकान चालू केलं. अच्छा, आत्ताच सुरू केलंय. वा, हे कसं हार वगैरे? अच्छा, आम्ही मुंबईहून आलोय. तर मंडळी, हे फुलं आणि प्रसाद वगैरे विकणारं या ठिकाणी साहित्य विकणारी दुकानं आहेत आणि आम्ही आता खाली मंदिराकडे निघालेलो आहोत. हे कृष्णा नदी आहे, शांत वाहते आहे. मगरींपासून सावधान असा बोर्ड लावलेला आहे तिथे. भक्तगण, हातपाय धुवून या. तिथेच आहे वरती. हा, हरिद्वारला गंगेच्या काठी बसल्यावरती जसं शांत वाटतं तसंच इथे देखील शांत वाटत आहे. अत्यंत शांतता अनुभवायला येते. हे पलीकडे दिसतंय हे भुवनेश्वरी मंदिर आहे. आम्ही तिकडे उद्या जाणार आहोत. हे श्रद्धाळू भक्तगणांनी आपल्या कपाळाला इथे गंध लावून घेतलेला आहे आणि त्यामुळे शोभा आलेली आहे चेहऱ्याला. चला, आपण आता देवळात जाऊ. हे इथे पाय धुण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. याच्यात पाय बुडवून पुढे जायचं. मंदिरात फोटो काढायला सक्त मनाई आहे, त्यामुळे मंदिरात आम्ही काही फोटो काढत नाही आहोत. हे औदुंबर येथील श्री दत्त मंदिर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजपासून 30 वर्षांपूर्वी जेव्हा मी इथे आलो होतो त्यावेळेला हे काहीही नव्हतं. निव्वळ हा पादुकांचा चौथरा होता आणि त्या चौथऱ्यावर बसूनच आम्ही पूजा केली.
कालांतराने सुधारणा होतच असतात, त्याप्रमाणे सुधारणा झालेल्या आहेत. हे दत्त महाराजांचं मंदिर. इथे फोटो काढायला मनाई आहे. मी लांब आहे, झूम करून जितका येतोय तेवढा तुम्हाला दाखवतोय. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. आजपासून 700 वर्षांपूर्वी श्री नृसिंह सरस्वती या दत्तावतारामध्ये एक चातुर्मास श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी ह्या औदुंबर वृक्षातळी घालवला होता. त्यामुळे ह्या क्षेत्राला त्याचं नाव आहे अंकलखोप या गावाचं, पण त्याला औदुंबर म्हणूनच लोक ओळखतात. नृसिंह सरस्वती स्वामींचा चातुर्मास म्हणजे आषाढ पौर्णिमा ते भाद्रपद पौर्णिमा त्यांनी इथे घालवलेला होता. हे दत्तक्षेत्र अत्यंत पावन आहे. हा औदुंबरच्या मंदिराचा परिक्रमा मार्ग आहे. हे ते औदुंबराचं झाड आहे. या औदुंबर वृक्षाखाली नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी चातुर्मास केलेला होता. हा परिक्रमा मार्ग आहे. इथे छान दिवे लावलेले आहेत. हे पाठी देखील दत्त महाराजांचं एक मूर्ती आहे. ही भगवान विष्णूची मूर्ती आहे. हे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. हे बाप्पा मोरया. हे बजरंग बली की जय. आणि ही एक अन्नपूर्णा आहे आणि ही लक्ष्मी आहे. ते इथे भोलेनाथ पण आहेत. त्यांच्या मागोमाग फणीपती नागोबा देखील आहेत. असा हा परिक्रमा मार्ग. या परिक्रमा मार्गात देखील हे एक छान शंकर मंदिर आहे. आणि असा हा परिक्रमा मार्ग हा कृष्णा नदीच्या दिशेने जात आहे. आम्ही आता औदुंबर मधल्या परमपूज्य नारायण स्वामी भक्त निवास या ठिकाणी आहोत. ब्रह्मश्री वेंकटरमण दीक्षित गुरुजी सभागृह आणि हा नारायण स्वामी मंदिराचं हे अन्नछत्र भवन. इथे सकाळी 12 ते 2:30 पर्यंत अन्नछत्र असतंय. इथे राहणाऱ्यांना रात्री 8 ते 8:30 मध्ये प्रसाद दिला जातो आणि 8:30 ते 9:30 जेवणाऱ्यांसाठी 100 रुपये प्रति ताट शुल्क आकारलं जातं. त्यात श्रद्धाळू भक्तगण आणि हे सगळं ऊसाची शेती आहे. इथे अत्यंत सुंदर आणि शांत असा हा परिसर आहे. इथल्या खोल्या ज्या आहेत त्या मी तुम्हाला नंतर दाखवेन. आम्ही आता निघालोय औदुंबर येथील दत्त मंदिराकडे. आम्ही औदुंबरला श्री पूर्णानंद सरस्वती
मठामध्ये त्यांचा भक्त निवास आहे, तिथे राहिलेलो आहोत. 1,500 रुपये 3 कॉटचं भाडं आहे आणि त्याच्यामध्ये रात्रीचं प्रसाद, दुपारी असला तर दुपारचा प्रसाद आणि सकाळी चहा आणि नाश्ता असं समाविष्ट आहे. ही आमची रूम आहे. हे आमचे रूम आहे. हे 3 बेड आहेत. प्रशस्त अशी खोली आहे. इकडे बाथरूम आहे. हे इथे बाथरूम आहे. सकाळी गरम पाणी येतं. हे इथे युरोपियन पद्धतीचं टॉयलेट आहे आणि अशा रीतीने ही अत्यंत चांगली अशा स्वरूपाची सोय आमची औदुंबर येथे झालेली आहे. आम्ही ज्या मठात आहोत तिथे हा प्रसाद, श्रद्धाळू भक्तगण प्रसाद ग्रहण करतायत. 8 ते 8:30 या वेळेमध्ये हा प्रसाद निःशुल्क असतो. 8:30 ते 9:30 मध्ये याच्यासाठी 100 रुपये शुल्क मोजावं लागतं. बघा इथे आमची आहे, पोळ्या आहे, भात आहे, जिलेबी आहे आणि ही कोबीची भाजी आहे. तर अशा रीतीने हे आमचे चक्रधर बाळू मुननकर या त्यांच्या 2 कन्या आणि हे श्रद्धाळू भक्तगण आता प्रसाद ग्रहण करतायत. मंडळी, तर हे होतं आमचं औदुंबर क्षेत्राचं परिभ्रमण. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मंडळी, आता आपण भिलवडी येथल्या भुवनेश्वरी मंदिरात आलेलो आहोत. मध्ये कृष्णा नदी, पलीकडच्या बाजूला औदुंबर आणि या बाजूला हे भुवनेश्वरी देवीचं मंदिर. फार प्राचीन असं मंदिर आहे. या खांबांवरून तुम्हाला कळेल की हे अत्यंत प्राचीन देवस्थान आहे. देवी भुवनेश्वरी माते की जय. इथले पुजारी आहेत. काय नाव आपलं? शिवाजी. शिवाजी. किती वर्ष जुने आहे हे देवी? पण ते गुरुचरित्रामध्ये आहे बघा उल्लेख. 17 गुरुचरित्रात उल्लेख आहे. 17व्या अध्यायात हेमाडपंथी देवस्थान. म्हणजे यादवांच्या काळातलं तरी नक्की. यादवांच्या काळातलं हे देवस्थान आहे. ही देवी भुवनेश्वरी. 30 वर्षांपूर्वी मी आलो होतो इथे. औदुंबरला आलो होतो. होडीतनं पलीकडे आलो या बाजूला, तेव्हा आलो होतो. आज आता गाडीने येणं झालं. देवी भुवनेश्वरी माते की